चला तर मंडळी, आजची रेसिपी आहे घोसाळ्याची भाजी। नमस्कार, मी सीमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर चला तर भाजीचं वाटण बघून घेऊया। वाटणासाठी मी मूठभर शेंगदाणे घेतले आहे, त्याला मी भाजून घेतले आहे। 2 चमचे सुक्का खोबरं घेतलं आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, पाव चमचा जिरे, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा घरचा मसाला आणि चवीपुरतं मीठ। आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर याचं आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे। वाटण आपलं वाटून झालं आहे, त्यामध्ये आता बघा 1 चमचा तेल, हा घरचा मसाला आणि धना पावडर आणि चवीपुरतं मीठ याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, वाटण चांगलं आपण मिक्स करून घेतलं आहे। आता आपण घोसाळे चिरून घेऊया। बघा, घोसाळी एकदम आपल्याला कवळी बघून घ्यायची आहे। आता आपण याला कापून घेऊया। या साईजची मी घोसाळी कापून घेतली आहे। आता याला मध्ये पण आपण कापून घेऊया। याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे। त्याच्यामध्ये मसाला भरून घेऊया। आता याच्यामध्ये मी मसाला भरून घेते। अशा प्रकारे आपल्याला सर्व घोसाळ्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। बघा, अशा प्रकारे मी सर्व मसाला भरून घेतला आहे। बघा किती हिरवेगार, किती सुंदर दिसतायत ना। चला फोडणीची तयारी करूया। कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे। त्याबरोबर आपण थोडीशी राई, थोडेसे जिरे, नंतर थोडीशी हिंग आणि कढीपत्त्याची पानं, थोडीशी हळद आणि हा उरलेला मसाला याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता थोडंसं मी याच्यामध्ये पाणी देखील घेणार आहे। त्याला चांगलं मिक्स करायचं। त्यानंतर आपल्याला हे घोसाळे याच्यामध्ये असे सोडून घ्यायचे आहे। त्याला आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे। आता याच्यावरती 5 मिनिटं आपल्याला कमी गॅस करून झाकण ठेवायचं आहे। झाकणावरती मी थोडंसं पाणी घालून घेते, यानी भाजी खाली लागत नाही। हेच पाणी गरम झालं ना तर आपल्याला ह्याच भाजीमध्ये ओतून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झाली आहे। 5 मिनिटानंतर आपण भाजी चेक करून घेऊया। बघू शकता, भाजीला असं मस्तपैकी तेल सुटलं आहे। आता आपण हे ताटावरचंच पाणी आपण गरम झालेलं आहे ते या भाजीमध्ये आपण ओतून घेऊया।
पुन्हा आपल्याला याला 5 मिनटं झाकून ठेवून याला शिजून घ्यायचं आहे. भाजी आपण आता बघूया. बघा भाजी आपली तयार आहे. मस्त भाजीला तेल देखील सुटलं आहे. तर आजची रेसिपी मंडळी कशी वाटली तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. तर भेटूया असंच पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.